नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर म्हणजेच आवर वियर्ड लाईफवर. हॅलो गाईज, आमचा डे 3 स्टार्ट झालेला आहे आणि आम्ही आता आमची जी दुसरी हॉटेल आहे तिकडे बुकिंग केलेली आहे, तर तिकडे आम्ही जात आहोत. तर जसं की मी सांगितलं होतं तुम्हाला की आम्ही आता ब्रिझी वूडवरून आमच्या नेक्स्ट रिसॉर्टला चाललो आहे आणि त्या रिसॉर्टचं नाव आहे बेवॉच रिसॉर्ट. जर तुम्हाला कोकणची निसर्गरम्य ठिकाण, रिसॉर्ट लाईफ आणि रिअल वर्क फ्रॉम होम व्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज आम्ही ब्रिझीवूडमधून चेकआउट करून आपण निघालोय बेवॉच रिसॉर्टकडे. ब्रिझीवूड ते बेवॉच हे अंतर साधारणपणे 31 किलोमीटर आहे आणि साधारण 1 तासाचा प्रवास आहे. हा रस्ता म्हणजे कोकणची खरी ओळख. चारही बाजूला हिरवळ नारळाची झाडे, छोटं गाव, वळणावळणाचे रस्ते आणि मध्येच समुद्राची झलक. ज्या कार्लेलीवर जवळ थांबलो होतो ना आता आपण ब्रिझीवूडला, त्याच्या अपोजिट साईडला चाललोय ना आपण. तर आता बरोबर ती कार्लेलीवर लागेल आपल्याला परत. आता जस्ट मॅप मध्ये बघू शकतो इथं खाली. आता ही जी रिव्हर आहे ना खाली, तिथं जाऊ आपण आता बरोबर. म्हणजे आपण त्या रिव्हरच्या या साईडला येतो आता बरोबर. पण रस्ता खूपच सिनिक आहे ना. मस्त आहे, रात्री येण्याच्या लायकीचा नाही आहे पण लोक जी रिव्हर आपण सांगत होतो ना आता, ती कार्ले. कोकणात असलो तरी काम थांबत नाही. आजचा दिवस माझ्यासाठी थोडा हेक्टिक होता. वर्क फ्रॉम कोकण म्हणजे एकीकडे सुंदर निसर्ग आणि दुसरीकडे ऑफिसचे कॉल्स, मेल चालूच होतं. कधी नेटवर्क इश्यू, कधी मीटिंग आणि मध्येच समुद्राकडे बघून वाटायचं बस आता काम सोडून बीचवर जावं. बाकी दिवसाची मला सुट्टी भेटली, पण वन डे मला वर्क फ्रॉम होम करावंच लागणार होतं. बेवॉच रिसॉर्टकडे प्रवास करत असताना वाटेत आपल्याला लागली चिपी एअरपोर्ट. तर मालवण म्हणजेच कोकणात तुम्ही आता विमानाने सुद्धा प्रवास करू शकतात. पण आम्ही प्रवास करतोय आमच्या स्वतःच्या गाडीने. स्वतःच्या गाडीने यायचा पण अनुभव खूप वेगळाच असतो. म्हणजे आमचा तर छानच होता. कारण इथले रस्ते आणि नेचर खूपच सुंदर आहे. बेवॉच रिसॉर्टबद्दल सांगायचे म्हणजे हे भोगवे बीचजवळ आहे आणि हे रिसॉर्ट निखिलने शोधले होते इंस्टाग्राम रीलवरून. मग काय, आम्ही सगळ्यांनी मिळून चेक केले आणि बुकिंग ॲज युजल मीच करून घेतलं इन्क्वायरी करून. ह्या रिसॉर्टला स्पेशल असं काय बनवतं ते म्हणजे यांचे युनिक स्टे. यात सेपरेट रूम नसून एक विला आहे आणि यांनी सेपरेट विलाज बनवून घेतले आहेत. एका फॅमिलीसाठी एक विला. ते तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजून माहिती हवी असल्यास कमेंट करून विचारू शकतात. तर आता मी तुम्हाला सांगते यांच्या फूडबद्दल. तर इथे व्हेज आणि नॉन-व्हेज फूड अवेलेबल आहे आणि हवं तसं कस्टमाइज करून पण ते देतात. लाइक कमी तिखट और स्पायसी. नो एक्स्ट्रा चार्जेस फॉर दॅट. हा आहे रिसॉर्टचा पार्किंग एरिया. तर तुम्ही बघू शकतात की पार्किंग सुद्धा खूप मोठी आहे. तर फायनली आम्ही पोहोचलो आहे बेवॉच रिसॉर्टमध्ये. खूपच सुंदर आहे. क्लीन रूम्स, बीच व्ह्यू आणि एकदम पीसफुल वाइब. आमचे फ्रेंड्स आधीच पोहोचले असल्यामुळे त्यांनी चेक इन प्रोसेस करून घेतल्या होत्या सगळ्या. हे रिसॉर्ट खास करून रिलॅक्स करण्यासाठी, फॅमिली, फ्रेंड्स सोबत टाइम स्पेंड करण्यासाठी परफेक्ट आहे. हे रिसॉर्ट गावापासून थोडं लांब असल्यामुळे आपल्या इसेन्शियल वस्तू सोबत कॅरी करा. पाणी तर नाही, पण मेडिसिन्स आणि शक्य झाल्यास रात्री उशिरा बाहेर निघायचे टाळा. अनसेफ असे काही नाही, बट आय वुड रिकमेंड. तर हा आहे रिसॉर्टमध्ये एंट्री केल्यानंतरचा व्ह्यू. खूपच सुंदर व्ह्यू आहे हा. चला तर मग आपण आता रूम टूर घेऊयात. तर ही होती आमची रूम. रूममध्ये एंटर केल्यावरच आपल्याला इतकं सुंदर असं रूम भेटतो. खाली हे एक वॉशरूम आहे आणि वरच्या फ्लोअरला पण एक वॉशरूम दिलेले आहे.
खूप क्लीन आणि छान प्रकारे मेंटेन केली यांनी ही प्रॉपर्टी. बेसिक ॲम्युनिटीज त्यांनी सगळ्या प्रोव्हाईड केलेल्या आहेत. एसी आहे, टीव्ही आहे. ह्या फ्लोअरला सोफा कम बेड आहे आणि वरच्या फ्लोअरला प्रॉपर बेड आहे. तसंच केटल, ग्लास, कप हे सगळं पण त्यांनी प्रोव्हाईड केलेलं आहे. तर चला आता वरच्या फ्लोअरला जाऊयात. आपण आता आलोय वरच्या फ्लोअरला. ॲज युजुअल निखिलच्या सवयीप्रमाणे आमचा रूम मेसी दिसतोय. बट प्लीज तुम्ही इग्नोर करा. माझे ऑफिस असल्यामुळे मी वरच्या फ्लोअरचे शूट घेऊ शकली नाही आणि मी ते नेक्स्ट डे शूट केले आहे. त्यामुळे तुम्हाला इतका सगळा पसारा पण दिसतोय. तर हा आहे बाल्कनी व्ह्यू. संध्याकाळी लवकरच ऑफिस बंद करून आम्ही निघालो निवती बीचकडे. हा बीच खूप शांत आहे, जास्त गर्दी नाही आणि सनसेट इथे खूप सुंदर दिसतो. हॅलो हॅलो म्याव. इथली सँड व्हाईट आहे. वाव. बोट राईडमधून आपण जो गोल्डन रॉक बघतो हाच तो गोल्डन रॉक. बीचवरून आल्यावर आम्ही थोडा आराम केला आणि मग रात्री रिसॉर्टमध्ये मजा सुरू झाली. तर हा होता रात्रीचा व्ह्यू बेवॉच रिसॉर्टचा. आता आम्ही करतोय टेस्टी असा डिनर. त्यानंतर आम्ही करणार आहोत थोडा डान्स आणि थोडे खेळणार आहोत मजेशीर गेम. अशा रात्री कोकणामध्ये फार खास वाटतात. कोणताही स्ट्रेस नाही, फक्त एन्जॉय अँड मेमोरीज. तर मित्रांनो, हा होता आमच्या कोकण ट्रिपचा डे 3. ब्रिझवूड रिसॉर्ट ते बेवॉच रिसॉर्ट असा सुंदर प्रवास. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत कीप ट्रॅव्हलिंग, कीप स्माइलिंग.